नमस्कार, फूड जल्लोषमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण असा पदार्थ बनवणार आहोत जो ग्रामीण भागात जास्त कर बनवला जातो आणि सगळ्यात जास्त आवडतीचा पदार्थ म्हणजे मिरचीचा खरडा। तो सहसा सध्याला शहरांमध्ये कमीच बघायला मिळतो आणि तो बनवण्यासाठी जे लागणारे साहित्य आहे, जाडसर मिरच्या घ्यायच्या आहेत। तुम्हाला तिखट मिरच्या, बारीक लवंगी मिरच्या घ्यायच्या असेल, ज्यांना सहन होतं ते त्याही मिरच्या वापरू शकता, किंवा मग ह्या आपल्या जाडसर नॉर्मल अशा मिरच्या ज्या आहेत त्या पण तुम्ही घेऊ शकता, ज्या ठेच्यासाठी सहसा वापरल्या जातात। त्याच्यानंतर लागणारे साहित्य आहे ते म्हणजे एलजी हिंग, लिंबू, लसूण, जिरे, मीठ, शेंगदाण्याचा जाडसर कूट घ्यायचा आहे आपल्याला 2 चमचे, जे पोह्यांचे चमचे आहेत आपले 2, तो घ्यायचा आहे। त्याच्यानंतर लागणारे वरतून कोथिंबीर जी आहे। आपण हे लसूण आणि मिरचीचं वाटण करणार आहोत, ते म्हणजे जाडसर वाटून घ्यायचं आहे खरडा आपल्याला। आता तव्यावर आपण फोडणी घालूयात, थोडीशी तेल टाकायचं आहे। त्यानंतर आता आपण त्याच्यात जिरे टाकूयात। तेलात आता आपण वाटण घातलेलं आहे, ते छानसर असं कुरकुरीत होऊसपर्यंत परतून घ्यायचं तेलामध्ये। त्यात आता आपण हिंग पण घालूयात। थोडंसं लिंबू पिळायचं आहे, जेणेकरून तिखटपणा त्याचा कमी होईल। आणि हा असा ठेचा आहे जो लहान मुलं पण खाऊ शकतात, तो तिखट होत नाही तो असा। त्यात आता आपण छानसर असं परतून घेतलंय थोडंसं, आणि त्यात आता आपण कूट घालायचं आहे। हे वाटण छान परतवत असतानाच त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूयात, जेणेकरून तिखटपणा त्याचं कमीत कमी कसं करता येईल आपल्याला ते बघूयात। हे बघा, आता आपल्या ठेच्याचा ना छानसा असा रंग बदलला आहे, त्याचा असा लालसर रंग येऊसपर्यंत परतू द्यायचा आहे चांगला तो, जेणेकरून तो कुरकुरीत होतो छान। तयार आहे आपला गरमागरम ठेचा, ज्याला तुम्ही आवडीने भाकरीसोबत खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल। असा खरडा करून बघा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।